आणि आता जाऊयात रत्नागिरीमध्ये। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातल्या कोळंबे शाळेलगत भूस्खलनाचा धोका आता वाढलेला आहे। त्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे शाळेलगतच्या डोंगराचं भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे। दरम्यान 5 ते 12वी पर्यंत असणाऱ्या या शाळेमध्ये तब्बल 400 मुलं शिकतायत आणि त्यामुळे हा धोका अधिक वाढल्याचंही कळतंय। अधिकची माहिती आपण जाणून घेत आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडून। मनोज, काय सांगाल? संगमेश्वर तालुक्यातल्या कोळंबे शाळेलगत या ठिकाणी भूस्खलनाचा धोका वाढल्याची माहिती मिळते। मोहिनी, नक्कीच आपण माझ्या मागे दिसणारं हेच ते ठिकाण आहे। याच ठिकाणी कोळंबे हायस्कूल ची शाळा आहे आणि याच ठिकाणचा भाग जो आहे तो भूस्खलन झालेला पाहायला मिळतो आहे। 1ली ते 12वी पर्यंतची ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये जवळपास 400 विद्यार्थी या ठिकाणी शिकतात। मुंबई गोवा महामार्गालगत असणाऱ्या डोंगराची चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी कटाई केलेली आहे आणि त्याचमुळे या शाळेला धोका निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। वेळोवेळी शाळा प्रशासनानं या ठिकाणी या भूस्खलनासंदर्भात मुंबई गोवा महामार्ग प्राधिकरण आणि त्याच पद्धतीनं जिल्हा प्रशासन याला वेळोवेळी कल्पना दिलेली होती, मात्र प्रशासनाकडून या ठिकाणी वेळोवेळी दुर्लक्ष होतं आहे आणि त्याचमुळं आता शेवटी राष्ट्रीय महामंडळ प्राधिकरणाकडून या ठिकाणी शाळेला एक नोटीस देण्यात आलेली आहे। बाथरूमची जी शाळेची जागा आहे ती या ठिकाणी बंद करा अशा सूचना फक्त दिलेल्या आहेत, मात्र भूस्खलन झाल्यास पूर्ण ही शाळा या डोंगराच्या खाली येऊ शकते आणि त्याचमुळं सध्या या शाळेतील 400 मुलं जे आहेत ते आपला जीव मुठीत धरून या रोज शाळेमध्ये येत आहेत। जिल्हा प्रशासनाला वारंवार या संदर्भात उपाययोजना करण्याची विनंती